मी सर्वात मोठी आणि घरामध्ये. तिचं कसं थोड्या थोड्या यांनी राहायचं, पण प्रत्येक वेळेला मी तिला हेच म्हणायची की पूजा थोडी मेहनत कर, थोडी मेहनत कर, तू इथपर्यंत पोहोचली आहे ना, आता मागे नको येऊ, थोडी थोडी मेहनत कर, तुझी थोडीशी कमी कुठे ना कुठे कमी पडत असेल, पण हे रिझल्टनी. आणि आमची सगळ्यांची खूप इच्छा होती की इथे येऊन असा इंटरव्ह्यू दिला पाहिजे, आज ती पूर्ण झाली तर खूप आनंद वाटत आहे. आणि कुठेतरी तुम्हाला असं कधी वाटलं का की यार नाही होते तर सोडून दिलं हा, पाहिजे? वाटत होतं सर, कारण की कसं तिच्यासोबतच्या ज्या मैत्रिणी वगैरे आहे त्यांचं सिलेक्शन होऊन जायचं, मग हिला म्हणजे डिमोटिवेट व्हायची की ते झालं, तिचं पॅकेज एवढं आहे, हे आहे, मग कधी कधी हा, मनात IT असं मध्ये वाटते ना. असल्यामुळे. ओके. आणि बीईला पण ती खूप छान यांनी नाही, तिचं पॉइंटर पण खूप छान होतं, मम्मी पप्पांचा सत्कार झाला होता तिथे कॉलेजमध्ये आमचा बापरे. तेव्हा पण. मग तिला असं वाटायचं की मी इतकी हुशार असून माझं होऊन का नाही राहिलं, होऊन. मग वडिलांची तब्येत खराब असल्यामुळे 2 वर्ष लेट झालं सर, नाही तर ती 2 वर्ष आधीच अजून झाली असती. म्हणजे त्यांच्या शेवटच्या याला तर ती NICL मध्ये हो, झालं ते होतं म्हटलं ते. तिचं, हो, हो. फक्त इंटरव्ह्यू राहिला इंटरव्ह्यू. होता त्यांचा. जेव्हा तिसरा दिवस होता, ही रडत रडत इंटरव्ह्यूला गेली होती कधी कधी मुंबईला. आपण म्हणतो ना हा हार्डवर्क जो आहे हा तो हार्डवर्क पण सर लोकांना. तिचं हार्डवर्क खूप आहे. आणि म्हणजे मी रात्री 2-2 अडीच वाजता बघायची ना, तर ती अभ्यास करत राहायची, आणि मला असं वाटायचं की अजून हिला किती अभ्यास करावा लागणार आहे. पण वेळ नव्हती आली, पण आज वेळ आली आहे. एवढं छान आम्ही प्राऊड फील करत आहे आम्हाला पण की प्राऊड आहे. आणि